हे शिखर शिंगणापूर महादेवांचं मंदिर आणि हा आपला मालोजी राजे यांनी भाविकांसाठी पिण्याकरिता केलेला पिण्याच्या पाण्याकरिता तयार केलेला तलाव। जय शिवराय। मी आता आलेलो आहो सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर या गावी। वेरूळला आपण पाहिलेच आहे, मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले यांनी वेरूळच्या बाजूलाच विहीर खोदली, एक तलाव खोदला भाविकांसाठी पाण्यासाठी। म्हणजे त्या एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये धर्मकार्य करण्याची कुठंतरी एक छोटीशी सूर्यासारख्या किरणासारखी ज्योत उजळली होती। तशाच प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी भाविकांसाठी व्यवस्था केली दिवाबत्तीची, पाण्याची, आणि तशीच व्यवस्था शिखर शिंगणापूरला केली। आता माझ्या पाठीमागे पाहू शकता, शिखर शिंगणापूरच्या महादेवाचं मंदिर आहे आणि मी ज्या ठिकाणी आहे याच ठिकाणी तो भाविकांसाठी तलाव खोदलेला आहे। वेरूळला मालोजी राजे भोसले यांनी आधी तलावाचं काम केलं, विहिरीचं काम केलं, त्याच्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांनी सुद्धा खूप मोठं कार्य केलं। आता या आपण पाहू शकतो या ठिकाणी हा तलाव बघा किती मोठा आहे, दाखव सर्व। म्हणजे 200 वर्ष महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मंदिरं तुटत होती, कत्तली होत होत्या आणि लोकांना बाटवा बाटवीचं काम चालू होतं, चप्पल काढू आहे। हे बघा आता हा एवढा चांगला तलाव त्यावेळेस भाविकांसाठी, कारण या मानखटाव या एरियात एवढी पाण्याची अडचण आहे की भाविकांना व शेती करण्याकरता सुद्धा पाणी नव्हतं, परंतु भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी हे पहिली 200 वर्षात दान धर्म करण्याची ही खूप मोठी घटना म्हणजे सुरुवात झाली होती मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले यांची। आता हा साधारण आपण तलाव पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याच्यामधलं पाणी आटत नाही। या ठिकाणी पूजा अर्चनेची व्यवस्था केली। प्रत्येक दिवशी 4 भाविकांना जेवण्याची संध्याकाळची व्यवस्था सुद्धा मालोजी राजेंनी करून ठेवली होती आणि या तलावाची निर्मिती सुद्धा केली होती। पुढे मालोजी राजे व विठोजी राजे यांनी प्रजेला राजा वाटेल अशा प्रकारचं कार्य केलं। ते संपूर्ण कार्य आता आपण पुढे जाणूनच घेऊ। पूर्ण तलाव तोपर्यंत आपण पाहून घेऊ, म्हणजे लक्षात येईल। सुरुवात इथून झाली, वेरूळच्या घृष्णेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोद्धारापासून तर हे सुरुवात झाली। असे बरेचशा ठिकाणी पाणपोया सुद्धा करून ठेवलेल्या आहेत मालोजी राजे आणि विठोजी राजे यांनी। त्या पाणपोया कुठं कुठं आहेत त्याचा सुद्धा मी शोध घेईल। शिलालेख सुद्धा पाहिला आपण, वैशी इकडे तिथंच थांब, आणि हा तलाव सुद्धा पाहून घ्या। आता मी खालच्या बाजूला आलो, जे पाणी दाखव इकडे, तू तिथंच थांब रे बाळा। हे तलावामध्ये पाणी आहे, याच्यामधलं पाणी भाविकांना उरपूर व्हायचं, काही गावाच्या जनतेला, लोकांना, प्रजेला सुद्धा यातलं पाणी भेटायचं। वर दाखवायचं, हा सर्व तलाव आहे। मालोजी राजांचा बद्दल बोलायचं झालं, विठोजी राजे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर देवगिरी सारख्या बलाढ्य राज्याचं पतन झालं होतं। त्याच्यानंतर 200 वर्षानंतर ह्या सर्व गोष्टी घडायला लागल्या होत्या। म्हणजे कुठंतरी एक आशेचा किरण आता निघाला आहे। आपण पाहिलं, श्री संत नामदेव महाराज सुद्धा सांगून गेले, त्यावेळेस म्हटलं होतं नामदेव महाराजांनी की दैत्याची या भारे दाटली अवनी। दैत्य म्हणजे राक्षस, अवनी म्हणजे पृथ्वी। एवढा मोठा हाहाकार यांनी करून ठेवला होता आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये। पुढे आता हे आशेचं किरण पुढे किती मोठं होते
कसं कसं होते हे सर्व आपण जाणून घेऊ. जय शिवराय.